नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुंभार तासगाव यश अग्रोला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो संवाद आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, खरं छटणीला मुळ्या किती तोडल्या पाहिजेत, पुढे जाऊन पुन्हा मशागत कशी आणि किती करावी या विषयावर अनेक बागायतदारांचा संभ्रम आहे. त्यासाठी मी माझं मत आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. माझी विनंती आहे, खरं छटणीनंतरच्या सगळ्या विषयावर आपण इथून पुढच्या काळात बोलतोय. आपला जो संवाद आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन, त्याचा तुफान फायदा आपल्या सगळ्यांना होतोय. आपण विश्वास ठेवताय माझ्यावर, त्याबद्दल मी आपलं खूप खूप धन्यवाद मानेन. आणि फक्त विनंती आहे की शेअर करा. प्रत्येक बागायतदाराचा 1 रुपया वाचला पाहिजे. बागायतदार बंधूंनो, पैसे कसे वाचवायचे, किती वाचवायचे, किती कमी खर्चात द्राक्षशेती करता येते, आपण आपल्या महाराष्ट्रातल्या किमान 3000पेक्षा जास्त बागायतदारांना प्रशिक्षणसुद्धा दिले. जवळजवळ आपलं आता 11वं प्रशिक्षण आपण येत्या 4 आणि 5 एप्रिलला तासगावला जिजामाता मंगल कार्यालयात घेतो आहे. माझी विनंती आहे, तुम्ही ह्या प्रशिक्षणाला नक्की येण्याचा प्रयत्न करा. मुळ्या किती तोडाव्यात? मुळ्या ह्या छटणीला किमान 30% तुटल्या पाहिजेत. इतक्या मुळ्या तोडा, 30%पेक्षा जास्त नाही. किमान 25, 30, 31, 32% मुळ्या ज्या करंगळ एवढ्या झाल्यात, या तर्जनी एवढ्या जाड झाल्यात, अशा मुळ्या तोडा. त्या बेतानं ठासून मशागत करण्याचा प्रयत्न करा. मुळ्या चांगल्या हलू द्या, तिथं शेणखत भरा, बहुत थोडासा बाजूला घ्या, शेणखत भरा, निघणाऱ्या काड्या सगळ्या त्यात गाडा. गव्हाचं बुसकाट, तुरीचं बुसकाट, हरभऱ्याचं बुसकाट, जे काय मिळेल पाचट ते सगळं त्यात गाडा आणि त्याला दोन्ही बाजूनं माती लावून घेऊन बोधाला माती लावा. जिथं डोळा भरलेला गेला आहे तिथं माती अजिबात लागता कामा नये. अनेक बागायतदारांच्या बागा बघतोय, बोध मोठा करत 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 जिथं आपलं ग्राफ्टिंग केलं आहे त्या ग्राफ्टिंगला माती लागलेली आहे. ग्राफ्टिंगला एकदा माती लागली की ते झाड उणरूट होतं आणि एकदा झाड उणरूट झालं की ते झाड पुन्हा जे सोमूळ पद्धतीवर जातं आणि जे बेंगलोर टॉगरीजमध्ये आपण जे खाली भरले ते पुन्हा काम करत नाही. यासाठी सोमूळ अजिबात होऊन देऊ नका. जिथं ग्राफ्टिंग केलं आहे तिथंपर्यंतची माती सगळी बाजूला काढून घ्या. हीच ती वेळ असते खरड छटणीच्या. त्यानंतर मात्र कोणत्याही परिस्थितीत अखंड वर्षभर बागेत मोठी मशागत अजिबात करायची नाही. मालाच्या छटणीच्या वेळीसुद्धा फक्त तण नियंत्रणासाठी जी काय पहिल्या 1-1.5 इंचातली माती आलेली तेवढीच माती हलवायची आहे. आपल्याला तिथून पुढं मशागत मोठी अजिबात करायची नाही, हे लक्षात घ्या. बागायतदार बंधूंनो, जे करायचं आहे ते आत्ता करूया खरड छटणीच्या अगोदर. आणि त्यानंतर मात्र बागेला पाटपाणी द्या, शक्य असेल तर. नसेल तर बोधातून पाणी बाहेर येईल इतकं ड्रीपमधून पाणी द्या. त्याच्या अगोदर माती परीक्षण करून घ्या. जेवढा खताचा डोस आलेला मिनिमम आहे, बेसल डोस हा पद्धत आपली बंद झालेली आहे. जेवढा छोटा जो डोस येईल, काही काही बागायतदारांना फक्त सल्फर येतं, त्यापेक्षा वेगळा डोससुद्धा टाकायची आवश्यकता नाही, 100% नाही आहे. कारण 1 वर्ष आपण काम करत नाही आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की खतं न घालता जास्तीत आपण 3 वर्षापर्यंत उत्पादन आणू, पण 10-10 वर्ष आपल्याबरोबर प्रॅक्टिस केलेले शेतकरी आहेत. अगदी 50, 60, 70 हजार रुपयांत 1 एकराचा खर्च औषधं खतं टॉनिक सहित येतो. खूप झाला हा खर्च. अत्यंत कमी खर्चात द्राक्षशेती करण्याचा प्रयत्न करूया. अगदी मी नेहमी सांगतो, गहू हायब्रिडच्या खर्चात द्राक्षशेती करता येते आणि तशी केली आहे बागायतदारांनी. आपल्यालाही त्याचा आजूबाजूच्या बागायतदारांना अनुभव आला असेल. तुम्ही सुद्धा थोडं 1-2 वर्ष विश्वास ठेवून काम करण्याचा प्रयत्न करा. खतरनाक रिझल्ट्स आपल्याला सुद्धा मिळतील. अशा पद्धतीनं पाणी नियोजन करा. पाणी बोधातनं बाहेर इतकं द्या, पाटपाणी असेल तरी इतकं द्या आणि मग द्राक्ष बागेला वर छाटणी घ्या. छाटणी घेताना 20 मार्च ते 10 एप्रिलच्या दरम्यान बागेची छाटणी व्हावी अशा पद्धतीचं नियोजन करा. त्याच्या अगोदर इथ्रेल मारणार असेल तर इथ्रेल मारून घ्या. किमान 10 दिवस इथ्रेल मारताना 100 लिटर पाणी, 400 ते 300 ml इथ्रेल, DAP 4 ते 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि फवारणी करून घ्या. बागेची पानं गळून जातील तेवढा सगळा कट करून जमिनीत त्याच्यावर झाकून घेण्याचा प्रयत्न करा. पण शेती मात्र येणाऱ्या वर्षसुद्धा आपल्याला कमीत कमी खर्चात करायचा आहे, हे लक्षात घ्या. बागायतदार बंधूंनो, शेतात पैसा इतकाच घालवा, वाईट बोलतोय असं म्हणू नका, पण शेतात पैसा इतकाच घाला, त्यातला 1 रुपया जरी परत आपल्याला नाही मिळाला आपल्या दुर्दैवानं, तरी आपल्या परिस्थितीवर परिणाम होता कामा नये. एवढी काळजी मात्र नक्की घेऊया. कारण कोणाच्या मनात कधी काय येईल सांगता येत नाही. डोनाल्ड ट्रम्पनं
म्हणजे चुकीचं आहे मी माझं बोलणं, पण ह्या माननीय डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी युद्ध चालू केलं आणि त्याचा परिणाम आपल्या प्रत्येक माणसाच्या जनजीवनावर सुद्धा झाला. अगदी 5-6 दिवसात आपल्या अडचणी निर्माण झाल्या. बागायतदार बंधूंनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही काही वातावरण बिघडलं, काही झालं, आपल्या परिस्थितीवर मात्र अजिबात फरक पडणार नाही. इतकी आर्थिक परिस्थिती आपली मजबूत करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी द्राक्ष बाग हे अत्यंत महत्त्वाचं आणि चांगलं साधन आहे. खर्च खूप कमी लागतो. विश्वासानं सांगतोय, सलग 5वं वर्ष आपण यूट्यूबद्वारे आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. 4 वर्ष झालं आपण यूट्यूब चॅनल चालू करू. माझी विनंती आहे, येत्या 4 आणि 5 तारखेला आपण प्रशिक्षण घेतोय, नेमकेपणाने येण्याचा प्रयत्न करा आणि त्या पद्धतीनं जर आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर नक्की खर्चही कमी येतो आणि आत्मज्ञान वाढतं, स्वतःचं ज्ञान वाढतं, डिपेंडन्सी कमी होते. कोणतं लिहून देते, मी नावं ठेवतो अशातला भाग अजिबात नाही. ते लिहून देत आहेत, त्यांचा व्यवसाय आहे. आपण शेती औषध करतोय, शेती फवारतोय, आपला व्यवसाय आहे. आपला व्यवसाय ज्ञानावर, तांत्रिक ज्ञानावर आधारित पाहिजे. तांत्रिक ज्ञान हे किमान 80% पाहिजे, 20% प्रॅक्टिस पाहिजे. बोलूयात आपण प्रशिक्षण ह्यात आल्यानंतर पुन्हा एकदा ह्या सगळ्या विषयावर सविस्तर मनानं बोलण्याचा प्रयत्न करूया. पण लक्षात घ्या, पैसे खूप कमी घाला. शेती भूताची चाकरी आहे. शेती भूताची चाकरी आहे. आपली आई आहे, मला माहिती आहे, पण ती म्हणण्यापुरती आहे. पैसे घालावं लागतात, प्रचंड पैसे घालावं लागतात. ह्यासाठी त्या भूताखंड कमी खर्चात जास्त काम कसं करून घ्यायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.